बातमी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलाय। खुलताबाद आणि फुलंब्री परिसरात जोरदार पाऊस झालाय। पावसाने शेतांमध्ये पाणी साचलंय, त्यामुळे शेतकरी संकटात आलेत। तर फळबागांमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। गुडघाभर पाणी फळबागांमध्ये साचल्याचं दिसतंय। फळांची यामुळे मोठ्या प्रमाणावर नासाडी होण्याची शक्यता आहे। संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडतोय आणि या पावसाने शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं आहे। फळबागांमध्ये विशेषतः गुडघाभर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सचिन, खरं तर संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार असा पाऊस पडतोय आणि त्यामुळे फळबागांचं मोठं नुकसान झाल्याची सध्या स्थिती बघायला मिळते आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडत आहे। गेली अनेक दिवस पावसाचा खंड होता, मात्र आता जो 3 दिवसापासून सुरू झालेला पाऊस आहे आता त्याने वेग धरलेला आहे आणि यामुळे अनेक भागांमध्ये सकल भागामध्ये पाणी साचले। त्याचबरोबर जी फळबाग आहे त्यामध्ये साधारण गुडघ्याभर एवढा पाणी साचलेलं आहे, त्यामुळे फळबागांचं मोठं नुकसान होत असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। त्याच दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अनेक जी नदी नाले आहेत ते ओसंडून वाहत आहे, अनेक धबधबे प्रवाहित झालेले आहेत। गेल्या 24 तासांमध्ये संभाजीनगर जिल्ह्यातील 41.4 मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि हा पाऊस आता पुढेही असाच सुरू राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर 3 दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये सूर्यदर्शन देखील झालेले नाहीये, त्यामुळे एकीकडे हा पाऊस चांगला असला तरी फळबागांसाठी हा नुकसानदायक ठरत असल्याचं चित्र सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतं। माधुरी। सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या अपडेटसाठी।